हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. या अगोदरचा जो जन्माष्टमी स्पेशल मिशो हॉल आहे, त्या व्हिडिओला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिल्यामुळे तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार मानते. तर आज आहे 15 ऑगस्ट आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी देखील आहे. तर सकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आपल्या चॅनलवरती मी ट्रॅव्हल व्लॉग, रेसिपी किंवा जे डेली रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ बघून कसं वाटलं तर ते कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगू शकता. तर सकाळची कामं मी आवरून घेतलेली आहेत आणि त्यानंतर मी आता देवपूजेला सुरुवात करत आहे. खरं तर मी जे डेली व्लॉग आहेत ते मी नंतर सुरू करणार होते, पण आज माझ्या मम्मीचा वाढदिवस आहे आणि जन्माष्टमी देखील आहे. तर आजचा दिवस खूप चांगला असल्यामुळे तर मी व्हिडिओला सुरुवात करत आहे. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर देव मी चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, पुसून घेतलेले आहेत. हे जे लाल वस्त्र तुम्हाला दिसत आहे तर हे देखील मी मिशोवरून जन्माष्टमीचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये शेअर केलेला आहे. याचा जो रिव्ह्यू आहे तो शेअर केलेला आहे. तुम्ही जाऊन बघू शकता तो व्हिडिओ किंवा लिंक देते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि हे जे तुम्हाला दिसत आहेत छोटे छोटे वस्त्र आहेत तर याची क्वालिटी देखील खूप छान आहे. तर समईच्या खाली, दिव्याच्या खाली किंवा असं छोटे छोटे जे आपले देवघरातले देव असतात त्यांना ठेवण्यासाठी हे खूप छान दिसतं दिसायला. तर आज गडबड असल्यामुळे छोटीशी मी रांगोळी काढत आहे, जास्त मोठी नाही काढत. तर जे छोटे छोटे साचे आहेत रांगोळीचे त्यानेच मी रांगोळी काढून घेणार आहे. ज्या वेळेस मला वेळ असतो त्यावेळेस मी चांगली रांगोळी काढून घेत असते. तर देवपूजा करायच्या अगोदर आपल्याला दिवा जो आहे तो लावून घ्यायचा आहे. दिव्याच्या साक्षीनेच आपण देवाची पूजा करून घेतो. कोणतीही जरी असली तरी आपण सुरुवातीला दिव्याचं पूजन करूनच देवपूजेला सुरुवात करायची आहे. तर या ठिकाणी मी थोडीशी आता कलर देखील रांगोळीमध्ये भरून घेणार आहे, म्हणजे दिसायला हे खूप छान दिसत आहे, बघू शकता. आता सगळे रांगोळी माझी काढून झालेली आहे आणि रांगोळीवरती मी नेहमीच हळदी आणि कुंकू वाहते, म्हणजे दिसायला देखील खूप छान दिसते ते रांगोळी. तर यानंतर आता आरतीला सुरुवात करायची आहे. तर स्वामी समर्थांच्या फोटोला मी छोटासा हार घालून घेते. तर माझ्या मुलाने छोटासाच हार आणला होता आणि जे काही झाडाला फुलं लागलेली होती त्यानेच मी आता पूजा करून घेणार आहे. तर जेवढे फुलं असतील तेवढे मी देवासमोर ठेवलेले आहेत आणि आता यानंतर मी स्वामी समर्थांची आरती करून घेतलेली आहे. घरामध्ये रोज जर आपण देवासमोर आरती किंवा दिवा धूप लावल्यामुळे घरातील जे वातावरण आहे ते प्रसन्न राहतं आणि त्यामुळे आपला दिवस देखील खूप छान जातो, आपलं मन देखील प्रसन्न राहतं. तर स्वामी समर्थांची आरती करून झालेली आहे, बघू शकता. खूप छान अशी पूजा झालेली आहे. यानंतर मी स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवलेला आहे. यानंतर मी आराम केला थोडासा आणि जन्माष्टमीची जी काही आपल्याला पूजा करायची आहे किंवा डेकोरेशन करायचं आहे त्याची सुरुवात मी आता यानंतर तुम्हाला दाखवते. तर बाळकृष्णांना पिवळा कलर खूप आवडतो, त्यामुळे मी झेंडूची जी पिवळी फुलं आहेत ती पाटावरती अशी साईडने लावून घेतलेली आहेत. बाळकृष्णासाठी पाळणा सजवून ठेवलेला आहे. गाय वासराची जी जोडी आहे ती देखील ठेवलेली आहे. आणि यानंतर हे तुम्हाला दिसत आहे तो म्हणजे श्रीकृष्ण आणि गोपीचा जो रासलीलेचा सेट आहे त्याने मी थोडंसं डेकोरेशन करून घेणार आहे. तर याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर या सर्वांची क्वालिटी एकदम मस्त आहे, नक्की तुम्ही घेऊ शकता. कोणताही घरात कार्यक्रम असू दे किंवा असं डेकोरेशनसाठी तुम्ही या वस्तू ठेवू शकता. तर छान असं मी सजवून घेतलेलं आहे, बघू शकता. बाळकृष्णाचा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहे. तर रात्री मी फराळ वगैरे झाल्यानंतर रात्री 9 ते 10च्या दरम्यान ही सर्व तयारी करून अगोदरच ठेवलेली आहे. यानंतर 12:39 मुहूर्त आहे, त्यावेळेस आपण बाळकृष्णांचा जन्म करून घेणार आहे. तर बघू शकता छान अशी पूजा मी मांडलेली आहे. यानंतर आता मुहूर्त होत आहे, तर त्या अगोदर आपण सर्वात अगोदर दीप प्रज्वलनाने पूजेला सुरुवात करणार आहे. तर अक्षता ठेवलेल्या आहेत, दिवा ठेवलेला आहे. दिव्याची आता आपण पूजा करून घेणार आहे. तर याला मी हळदी कुंकू वाहून, अक्षता वाहून, फूल ठेवलेलं आहे. यानंतर आपल्याला गणपतीचा अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करताना सुरुवातीला मी
पाण्याने अभिषेक करत आहे। अभिषेक करताना गणपतीचा मंत्र म्हणायचा आहे। तुम्हाला जर मंत्र येत नसेल तर ओम गण गणपतेय नमः या मंत्राचा जाप करत आपल्याला अभिषेक करायचा आहे। तर पंचामृत आणि पाण्याने मी गणपतीचा अभिषेक करून घेतल्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून घेतलेला आहे। आता मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे। मूर्तीला अष्टगंध, अक्षता आणि फूल वाहून आपल्याला दिवा ओवाळून घ्यायचा आहे। यानंतर मी आता बाळकृष्णाचा अभिषेक करून घेते। तर सुरुवातीला पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना आपल्याला पुरुष सूक्तमचा पाठ करायचा आहे। 21 वेळा करायचा आहे। तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही एकदा देखील करू शकता। तर मी पुरुष सूक्तम एकदा आणि श्री सूक्तम एकदा म्हणून घेतलेला आहे। तर अभिषेक पाण्याने करून झालेला आहे। यानंतर मी पंचामृताने अभिषेक केलेला आहे। मंत्र म्हणत आहे मी। यानंतर मी पाण्याने याला अभिषेक करून घेतलेला आहे। तर अभिषेक करताना तुम्हाला जर पुरुष सूक्तम म्हणता येत नसेल किंवा माहीत नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत आपल्याला बाळकृष्णाचा अभिषेक करून घ्यायचा आहे। यानंतर मी मूर्तीला चांगलं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे। बाळकृष्णाला स्वच्छ पुसून घेतल्यानंतर आपण जे नवीन वस्त्र आणलेलं आहे बाळकृष्णासाठी ते घालून घ्यायचं आहे, किंवा जो काही आपण बाळकृष्णासाठी अलंकाराच्या वस्तू मागवलेल्या आहेत, घेतलेल्या आहेत, त्या घालून घ्यायच्या आहेत। आपल्या घरामध्ये एखादं बाळ जन्माला येतं त्यावेळेस आपल्याला जेवढा आनंद होतो त्याच पद्धतीने आपण बाळकृष्णाचा जो सोहळा आहे जन्माचा तो आपण तसंच करायचा आहे, त्याच उत्साहाने करायचा आहे। तर पाळणा जो आहे पाण्यामध्ये थोडेसे फुलं टाकून घेतलेले आहेत आणि बाळकृष्णाला मी चांगलं वस्त्र घालून घेतलेलं आहे। मुकुट जो आहे तो मोरपिसाचाच घालायचा आहे, कारण बाळकृष्णाला मोरपिसाचा मुकुट खूप आवडतो किंवा मोरपंख खूप आवडीचे आहे। यानंतर बासरी जे काही अलंकार आहेत ते आपल्याला बाळकृष्णाला घालून सजवून घ्यायचं आहे। यानंतर मी आता बाळकृष्णाला अष्टगंध वाहिलेला आहे आणि बाळकृष्णाला जी प्रिय आहे ती तुळस देखील ठेवायची आहे। तर या दिवशी तुळशीला खूप मान आहे। तर तुळशी जर नसेल तर पूजा जी आहे ती आपली अपूर्ण राहते। तर तुळशीचं पान आणि जी फुलं आहेत ती वाहून मी दिवा असा ओवाळून घ्यायचा आहे आपल्याला। आणि जी शेजारी ठेवलेली गाय आणि वासराची जी मूर्ती आहे त्याला देखील अक्षता, गंध आणि फुलं वाहून घ्यायची आहेत। त्याची देखील आपल्याला आरती करून घ्यायची आहे किंवा पूजा करून घ्यायची आहे। बाळकृष्णाला धूप आणि उदबत्ती ओवाळून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला बाळकृष्णाचा पाळणा म्हणायचा आहे। तर यूट्यूबवरती अवेलेबल आहे तो पाळणा आपल्याला म्हणायचा आहे आणि पाळणा जो आहे तो असा हलवून घ्यायचा आहे। घरातील प्रत्येक सदस्यांनी जागून हा कृष्ण जन्मोत्सव साजरा करायचा आहे। बाळकृष्णाचा पाळणा झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णाची आरती करून घ्यायची आहे। आरती देखील यूट्यूबवरती अवेलेबल आहे। तर बघू शकता आरती देखील झालेली आहे। यानंतर बाळकृष्णाच्या आवडीचा प्रसाद देखील बनवायचा आहे आपल्याला। तर यामध्ये मी 5 फळं, पंचामृत, परत लोणी, परत खडीसाखर आणि पोह्याचा नैवेद्य दाखवलेला आहे, जो की बाळकृष्णाच्या आवडीचा आहे। तर सुंदर असं बाळकृष्णाचं स्वरूप दिसत आहे। जसं आपल्या घरामध्ये लहान बाळ असतं त्याचप्रमाणे बाळकृष्णाचं सुंदर रूप दिसत आहे। तर साध्या सोप्या पद्धतीने आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी केलेली आहे। तुम्हाला जर हा आजचा व्लॉग आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तर पुढचा जो व्हिडिओ आहे तो गणेश चतुर्थी डेकोरेशनचा हॉल येणार आहे, मिशो हॉल येणार आहे। तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।